नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आज आपण मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे जी मुलांच्या छोटे मोठे भुकेसाठी आपल्याला पटकन त्यांना देता येते आणि मस्त अशी थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे आहेत हे खारे शंकरपाळे आणि चवीला अप्रतिम लागतात, खारीसारखे खुसखुशीत झालेत। चला मग पटापट याची रेसिपी पाहूया। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पीठ चाळून घेतले, त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेतले आणि हे मीठ आणि पीठ आपलं दोन्ही आधी एकत्र करूया, नंतर आपण यामध्ये तेल घालून घ्यायचे। तेल आपण इथे ना 3 चमचे वापरलेले, आपले जे पोहे खातो ना आपण ते 3 चमचे आपण तेल यामध्ये घालायचे। तेल घातल्यानंतर छान असं पीठ पूर्ण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण पिठाला आपल्या हे तेल लागलं पाहिजे आणि तेल थंड आहे, गरम करून घेतलेलं नाही आहे बरं का आपण तेल। आता हे छान असं बघा पीठ एकजीव झाले तेल आणि पीठ, आणि त्यानंतर मी थोडं पाणी घेत एकदम घट्ट असा गोळा बनवून घेणार आहे। घट्ट गोळा बनवायचा आहे, अजिबात सैलसर गोळा बनवायचा नाही आहे। हे बघा अशा प्रकारे घट्ट असावा आणि हा गोळा मी आता ना झाकून ठेवणार आहे। एक 10-15 मिनटं ना झाकून ठेवायचा आणि त्यानंतर मग आपण हे शंकरपाळे बनवायला घ्यायचे। तर त्यासाठी मी आता बघा इथे 2 चमचे तूप वितळवलेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मी कॉर्नफ्लोअर टाकते आणि मस्त अशी याची स्लरी बनवून ठेवते। जो साठा म्हणतो ना आपण, तशा प्रकारे आपण ही स्लरी बनवलेली आहे। मस्त बघा एकदम पातळ स्लरी झालेली आहे आणि आता मी हे पीठ 15 मिनटं होऊन गेलेत। आता हे पीठ थोडंसं ना मी हाताने मऊ करून घेते, म्हणजे आपल्याला छान असं लाटून घ्यायचे आहेत पोळ्या याच्या। पीठ चांगलं सैलसर झालेलं आहे। आता याचे आपण गोळे बनवून घेऊया। किमान 4 गोळे तर याचे होतील, बहुतेक 4 किंवा 5 गोळे होतील। तर असे आधी मोठे मी गोळे याचे बनवून घेते। आता हे मोठे गोळे आपण ना तयार करून घेतलेत आधी आणि याच्या आपण ना छान अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। जशी आपण चपाती लाटतो ना त्या प्रकारेच आपण याची पूर्ण चपाती लाटून घ्यायची आहे। पातळ असो किंवा जाड असो काही फरक पडत नाही, जशी आपल्याला येते त्या प्रकारची आपण इथे चपाती एक लाटून घ्यायची। त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहोत। छान अशी आपण इथं आता बघा चपाती लाटून घेतोय, मोठी पातळ लाटलेली आहे। आता ही जी स्लरी आपण बनवली होती ती यावर घालून घेतली मी आणि ती आता ना बोटाने छान असं पूर्ण आपल्या या पोळीला लावून घ्यायची आहे। छान अशी आपल्या पोळीवर ही पूर्ण पसरवून घेते मी स्लरी आणि त्यानंतर थोडंसं कोरडं पीठ त्यावर भुरभुरायचं आणि त्याचं ना असं रोल बनवून घ्यायचा। बघा पूर्ण याचा असं आपण रोल बनवून घ्यायचा आहे। एकदम टाईट रोल बनवायचा, असं लूज नको, मग तो मध्ये खूप गॅप पडतो, मग त्याच्या असं एकदम टाईट बनवून घ्यायचा रोल। व्यवस्थित असं ना थोडंसंही करून आपण याचा रोल बनवून घेतलेला आहे बघा। थोडासा त्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे तो निघणार नाही। आणि आता सुरीनं याचे ना कट मारून घ्यायचे आहेत बघा। अगदी छोटे पुऱ्या आपल्याला याच्या बनवायचे आहेत, त्यामुळे जास्त मोठा गोळा याचा कट करायचा नाही आहे। अगदी छोटे याचे कट मारून घ्यायचे आहेत आणि हे बघा अशा प्रकारे याची एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची आधी। हे बघा अशा प्रकारे, आकाराचं काही नाही आहे, जशी आपल्याला लाटता येईल त्या प्रकारे लाटून घ्यायची। गोलच हवी, चौकोनीच हवी असं काही इथं नाही आहे। आणि त्यावर आपण हा पुन्हा एकदा ही आपली जी स्लरी होती ती पुन्हा एकदा आपण यावर लावून घेतली आहे। आता या पूर्ण गोलवर पण लावायची, अर्ध करून त्यावर सुद्धा लावून घ्यायचे बघा अशा प्रकारे। आणि मग पुन्हा आपण याच्या 4 घडी करून घ्यायची अशा प्रकारची आणि नंतर मग आपण याची पुन्हा एकदा गोल पुरी लाटून घ्यायची आहे। थोडंसं वेळ खाऊ काम आहे, पण रिझल्ट खूप छान आहे आणि खूप छान अशा आपल्याला शंकरपाळ्या खायला भेटतील, कुरकुरीत मस्त खारीसारख्या। त्यामुळे थोडंसं त्रास झाला तरी पण खाऊ आपल्याला खूप छान असा मिळणार आहे। आता यावर मी ना टोचे मारून घेते। या सर्व पुऱ्या एकत्र लाटून घेतल्यात मी सगळ्या आणि त्याच्यावरनं असं सुरीनं मी टोचे मारून घेते। तो काट्याचा चमचा जर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही करू शकताय किंवा असं सुरीने सुद्धा त्याच्यावर टोचे मारून घ्यायचे। दोन्ही बाजूने मारून घ्यायचे बरं का टोचे, म्हणजे एकदम खुसखुशीत आपली ही पुरी शंकरपाळी तयार होते। मस्त असे सर्व टोचे मारून झालेले आहेत आणि बघा अशा प्रकारे पुन्हा एकदा अशी चौकोनी घडी घालून घ्यायची। झाली मस्त। आता काय करायचं नाही आहे, आता हे सर्व मी पुऱ्या अशा प्रकारेच करून घेणार आहे बघा आणि यानंतर आपल्याला मग तळून घ्यायचं आहे। आता मी तेल गरम केले चांगलं आणि त्यामध्ये ही शंकरपाळ्या मी घालून घेते। थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या आहेत पण खाण्यासाठी आणि चवीसाठी खूपच सुंदर लागतात।
चहाबरोबरसुद्धा आपण खाऊ शकतो आहे. आणि अशाच अधेमध्ये मुलांना भूक लागली तरीसुद्धा आपण अशा प्रकारच्या शंकरपाळ्या बनवून ठेवू शकतो आहे त्यांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी. छान अशा लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत बघा. मस्त अशा पलटत राहायचं सतत, म्हणजे करपणार नाहीत. आणि चांगला लालसर कलर येईपर्यंत यांना आपण तळून घ्यायचे. आणि मस्त असे आपले शंकरपाळे तयार झालेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.